पुण्यातली बातमी आहे। पुण्यातल्या इनामदार हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री तोडफोड करण्यात आली आहे। कार्डियक पेशंटचा मृत्यू झाल्यानं त्याच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केलेली आहे। हॉस्पिटलला जबाबदार 300 जणांनी इथे तोडफोड केल्याचं सांगितलं जाते। पुण्यातल्या फातिमा नगर इथे हे हॉस्पिटल आहे। आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी कुशल हनुमान। नेमकं काय घडलंय? की पीएम हॉस्पिटल आहे जे आहे फातिमा नगरच्या तिथे। हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास शरीफ शेख नावाच्या 42 वयाचे रुग्ण आहेत त्यांना दाखल करण्यात आलं होतं। ती अत्यंत चिंता होती आणि जवळजवळ अर्ध्या तासामध्ये त्यांचा मृत्यू झाला। या नातेवाईकांनी अतिशय संतप्तपणे हॉस्पिटलची तोडफोड केली। 300 जणांपर्यंत मौत जो आहे तो या हॉस्पिटलमध्ये आपल्याला कळतंय। मात्र हॉस्पिटल प्रशासन या बोलायला तयार नाही आणि एकंदरीतच कुठेतरी पुन्हा एकदा डॉक्टर आणि त्याचबरोबर हॉस्पिटल प्रशासन क्रिटिकल पेशंट्सला घ्यायचे त्या पद्धतीच्या संदर्भामध्ये असल्याचं आपल्याला यांच्याकडून होत आहे। मात्र एकंदर घटना अतिशय दुर्दैवी आहे। अनेकदा आपण पाहतोय की रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मरण असेल किंवा रुग्णालयाची असेल अशा घटना वारंवार घडतात। इनामदार हॉस्पिटलमध्ये सुद्धा घडली। मात्र प्रशासन आणि हॉस्पिटलकडून कोणी बोलण्यास सुद्धा तयार नाही। हनुमान, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आम्ही अपडेट्स याबद्दल तुमच्याकडून सतत घेत राहणार आहोत।